मंडळी नमस्कार. आणि आता सध्या आज महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायचं म्हणजे शेगाव शहरामध्ये प्रस्तावित उड्डाणपूल होणार अशा बातम्या प्रसारमाध्यमात दिसून आल्या आणि या माध्यमांचं औचित्य हे खरोखरच विकासात्मक असावं असा दृष्टिकोन या मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजीवभाऊ कुटे यांनी प्रचारादरम्यान घोषित केलं. आणि हा प्रस्ताव नक्कीच शेगावच्या हिताचा आहे यात कसलीच शंका नसल्यामुळे जनतेनं सुद्धा पाठिंबा दिला असला तरी जनमानसात मागील या वृत्तानंतर ज्या बातम्या किंवा ज्या चर्चा समोर आल्या त्यातून हा व्हिडिओ मांडण्याचा माझा प्रयत्न आहे. नमस्कार, मी संतोष पिंगळे. गेल्या 10 वर्षापासून वृत्तपत्र क्षेत्रात काम करीत असताना जनसामान्यांच्या समस्यांचा कल पाहता मी माझं मत मांडण्याचा प्रयत्न करतो. नगरपालिकेवर भाजपाची सत्ता येताच शेगाव शहरातील झालेला विकास हा नक्कीच वाखाणण्याजोगा आहे. त्यासाठी प्रभाग निहाय असो, चौक सौंदर्यीकरण असो वा इतर सर्व कामांमध्ये आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी निधीची कुठलीच कमतरता पडू न दिल्यामुळे नक्कीच शेगाव हे विकसनशील झालं आहे यात कसलीच शंका नाही. पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी केंद्र स्तरावर आणलेला निधी हा शेगावकरांना नक्कीच 24 तास पाणी देणार आहे. आणि सत्ता नसतानाही विकास कसा करावा यासाठी धावपळ करणारं नेतृत्व म्हणून आमदार डॉक्टर संजय कुटे यांना तब्बल 5व्यांदा या जनतेनं संधी दिली आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचं कौतुक होणं हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे. त्यानुसार त्यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शेगावातील वाहतुकीचा प्रश्न हा ऐरणीवर घेत या ठिकाणी जनतेला त्रास होऊ नये आणि वाहतूक वर्दळ व्यवस्थित व्हावी या अनुषंगाने प्रस्तावित उड्डाणपूल आपण घेणार आहोत असं मत मांडलं होतं. शेगाव शहर हे येथील असलेल्या शेती व्यवसायावर आणि श्री गजानन महाराजांच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या वर्दळीवर येथील अर्थचक्र हे चांगलं चालत असतं. परंतु जर शेगावात महत्त्वाचा असलेला स्टेशनपासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथपर्यंत जर उड्डाणपुलाची निर्मिती झाल्यास ही वर्दळ खालून न जाता ही वरच्या दिशेने वा उड्डाणपुलावरून जाईल आणि त्याचा परिणाम स्थानिक व्यावसायिकांवर होईल असं व्यावसायिकांचं झालेल्या चर्चा दरम्यानचं मत हा मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे. शेगाव शहरातील जो उड्डाणपूल वा प्रस्तावित उड्डाणपूल आहे याबाबत सत्ताधिकारी असलेले प्रतिनिधी यांनी यावर विचार करावा आणि या परिसरात असलेल्या सर्वसामान्य जनतेचं मत घेणं हे सुद्धा या विकास प्रस्तावासाठी महत्त्वाचं असल्याचं मत जनसामान्यांच्या प्रतिनिधी म्हणून मी जरी मांडण्याचा प्रयत्न करत असलो तरी आजची जनता आणि प्रशासन हे एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. आणि एका नाण्याने जो निर्णय घेतला तो दुसऱ्या बाजूला आणि दुसऱ्या बाजूच्या सहमतीने जर झाला तर हे नाणं नक्कीच चालेल. म्हणजे मला यातून फक्त इतकंच म्हणायचं आहे की सत्ताकारण आणि समाजकारण याच्या बाजू सांभाळणारा नेता हेच खरा नेतृत्ववान असतो आणि ती भूमिका आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या कर्तृत्व शैलीत असल्यामुळे त्यांना तब्बल 5व्यांदा विधानसभेचं नेतृत्व मिळालं आहे. तरी शेगावचा विकास म्हणजे माझा विकास, माझ्या गावाचा विकास. शेगावच्या विकासाकरिता कधीच निधी कमी पडू देणार नाही असे आमदार डॉक्टर संजय कुटे यांचे शब्द आणि विविध विकास कामांच्या माध्यमातून
जनहिताला मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी त्यांचा असलेला प्रयत्न हा नक्कीच यशस्वी आहे. येणाऱ्या काळामध्ये ते शेगाव शहराचं नंदनवन करतील यात कुठलीच शंका नाही. तरी सुद्धा शेगाव शहराच्या या विकासाकरिता असलेला उड्डाणपूल याला पर्यायी मार्ग म्हणून बाहेरगावच्या जाणाऱ्या लोकांसाठी व बाहेरगावावरून शेगावात दाखल होणाऱ्यांसाठी विशेष पर्यायी म्हणजेच बायपास काढावे असाही जनतेचा सूर बोलण्यातून समोर येतो आहे आणि याला आपण आपल्या पातळीवर नक्कीच सकारात्मक घेऊन या विकासाच्या कामाला न थांबवता जनतेचं हित नक्कीच विचारात घ्याल. त्याकरिता आज मी जनसमूह वृत्तपत्रातून या बातमीची प्रसिद्धी दिली आणि सर्वसामान्य व युवकांपर्यंत व जनसामान्यापर्यंत या सकारात्मकतेची कशी वाटचाल होईल त्या पद्धतीने जनसामान्यांनी आपले प्रतिकात्मक सकारात्मक व अनेक बहुमताचे जे निर्णय असतील या कमेंटमध्ये सादर करावे, जेणेकरून दोन्ही नाण्याच्या बाजू एक सकारात्मक निर्णय घेऊन आपण लोकशाहीत असल्याचा खरा आदर या भूमिकेतून समोर येईल. करिता जनसामान्याची चर्चा आणि सत्ता प्रशासन यांच्यातील दुवा जोडण्याचं काम या व्हिडिओच्या माध्यमातून मी करतोय. सदर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सदर पेजला फॉलो करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद.